तर आज मी मेहरबान कोर्टात माझ्या जुन्या सोबत असताना ज्या वेळेला आरोपींना कोर्टामध्ये ते कोर्ट हॉल कमी होतं, त्या हॉलची जरा 10 बाय 10 असेल मोजमाप असेल, त्या कोर्ट हॉलमध्ये त्या 7 आरोपींना घेऊन आल्या असताना आरोपींना जसं बुरख्यातून काढलं तसं आरोपींनी सगळ्यांनी बुरखा काढल्यानंतर मला स्टेअर केलं. मला स्टेअर केल्यानंतर मी मेहरबान कोर्टात थांबता मी बाहेर आलो. आरोपींना गेलो होतो तिकडं, तर तिकडं आरोपीचा तो मामा होता, सो कॉल भाई, त्या एरियातला सो कॉल भाई येतो. तर त्यांनी माझ्याशी मी बोलला, अरे तुझे ते, मला बोलतो ते आरोपी माझे भाचे आहेत. आता त्याचे आरोपी कोण भाचे आहेत, त्याच्यातले दादो आहेत ते भाचे आहेत त्याचे. तर त्या लोकांना ते बोलतो माझे भाचे आहेत, तुला काय समजतं का असं, म्हणजे मला माझ्यावर प्रेशर आहे. आणि कोर्टामध्ये पण सुद्धा सुरुवातीलाच कोर्टामध्ये सुद्धा असा वकील लोकांचा असा माझ्या विरुद्ध होता का सोनेरी वकिलांमुळे जास्ती पीसी जाते. पण तुमचे वकील लोक आहेत, तुमच्या वकिलांना आर्ग्युमेंट करायला सांगा. आता पण त्या मॅटरमध्ये 29 पर्यंत पीसी गेले. पीसी कोण देतं? मेहरबान कोर्ट देतं. आता फिर्यादी आणि सरकार यांच्यातर्फे सरकारी वकील असताना आम्ही वॉशिंगचे वकील होतो. आरोपीतर्फे 2-2, 3-3 वकील होते. त्यांनी युक्तिवाद मांडला मेहरबान कोर्टाला, जेन्युन ग्राउंड वाटला मेहरबान कोर्टाने 29 पर्यंत पोलीस कस्टडी दिली. याच्यामध्ये आजच्या घडीला जे वकील लोकांवर जे हल्ले होतात ते असे याच्यामुळे होतात का आमचेच वकील लोक काय सांगतात, तेरा बैल ये वकील के वजह से नहीं हुआ, तेरी पीजी ये वकील के वजह से. त्याच्यामुळे तो रोष दाखवत होते, म्हणून मी त्यांना बघायला गेलो. आणि त्यांच्यातर्फे ते जरा त्यांचं आताच तो मर्डर मधून सुटलाय तो, तर जरा बाचाबाचीच करायला लागलेला. बाकी मला शिव्या द्यायला, तो जर मला आता मी मार खाऊन घ्यावा अशी ह्या वृत्तीतला मी नाही. मी गांधीवादी नाही. एखादा मला अरे बोलला, जर त्याची माझी चूक असेल तर मी माफी मागेन. पण माझं अशी मागणी आहे का ते प्रेशराईज करतात, म्हणजे वकिलांनी वकीलपत्र घेऊ नये. म्हणजे आज मी त्याला मला सोडून नितीनला किंवा देशमुख वकिलांना पण प्रेशराईज करतील. त्यांचा जो ओघ आहे तो प्रेशराईज झाला. आता 2 दिवसांनी परत पोलीस कस्टडी गेली. तक्रार द्यायला का आता हीच तक्रार झाली ना. असं कुठे सोशल मीडियावर मी आता जर माझं माहिती दिली, हीच तक्रार आहे का आरोपीचे नातेवाईक गेला आता प्रेशर करायला सुरुवात केली. तर त्यांच्या वकिलांचं असं म्हणणे आता आज एमसीआर होणार, आज बेल होऊन जाईल, आज परत 29 तारखेपर्यंत पीसी गेली. हा